2024 ला तुम्हाला कोण वाटतं आमदार व्हावा? आता 2024 ला जे आमचे काशीनाथजी दाते सर हा. आहे तेच नक्की आमदार होतील. का दातेने सरच का आमदार झाले पाहिजेत? दाते सर आमदार का झाले पाहिजे? हं. जो माणूस काही सत्ता नसताना आणि त्यांना काही काम हे असताना इतकी कामं मोठ्या प्रमाणात केलेली आहे तालुक्यामध्ये. हं. ह्या आज तालुक्यामध्ये तुम्ही बांधकाम समितीच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात कामं आणि आमच्या अडीअडचणींना आणि आम्ही सहज त्यांना आमचे प्रश्न मांडले तर ते कधीच आम्हाला नाकारलं नाही त्यांनी. आमचे प्रश्न जे आहेत, जे अडचणी आहेत, त्या अडचणी समजा त्या आपण ज्या पुलावर उभा आपण हा पूल दाते सरांच्या माध्यमातून अशोक सालके ग्रामपंचायत सदस्य यांच्या ह्याच्यातून यांनी हा पूल आणलेला आहे. या ठिकाणी मी पण त्यासाठी प्रयत्नशील त्याच्यामध्ये होतो. त्या ठिकाणी आपण हा पूल या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी ह्या लोकांची इतकी अडचण होती. या ठिकाणी यांना जाता येत नव्हतं. या ठिकाणी अनेक वर्षाची ही मागणी होती. या ठिकाणी एक सीडीवर खावा आहे. तर ही ह्या ठिकाणच्या ह्या वस्तीवरचे लोक आम्ही या ठिकाणी दाते सरांकडे गेलो तर दाते सरांनी आम्हाला कुठलाही विचार न करता आणि अशोक सालके ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून तो पूल झाला आणि आम्हाला आता ही जी अडचण होती ही फार प्रलंबित अडचण ही दूर झालेली आहे. आता या ठिकाणी ही वस्ती ही अतिशय दाते सरांविषयी पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगतो, या ठिकाणी अनेक गावामध्ये अनेक कामं आहेत. या ठिकाणी आमच्या पाटीलमाळ्याचा रस्ता असेल, या ठिकाणी 2 शिडी वर्क असतील, त्या ठिकाणी फार अडचण होती. हा शिडी वर्क झाला, पाटीलमाळ्यातले 2 शिडी वर्क झाली, पटरेमाळ्यातला एक 15 लाखाचा रस्ता आहे, माळवडीवरचा एक 15 लाखाचा रस्ता आहे आणि शिवस्मारक समितीच्या त्या ठिकाणी आपल्याला 20-25 लाखाचा एक रस्ता आहे. या ठिकाणी सगळी एवढी मोठी कामं जी खरंच जी कामं महत्वाची होती ती महत्वाची कामं आपण दाते सरांच्या माध्यमातून करू शकलो. या ठिकाणी मी आणि आमचं मित्रमंडळ या ठिकाणी स्वतःला म्हणजे आम्हाला थोडा गर्व पण आहे त्या कामांचा, कारण की आणि अभिमान पण आहे त्या कामांचा. खरंच अडीअडचणींना धावून येणारे हे नेतृत्व हे नक्कीच आपल्या तालुक्याला निश्चित आपल्याला एक दिशा देणारं नेतृत्व काशीनाथजी दाते सर आहेत. त्या ठिकाणी याच्यात काही मी वावगं ठरणार नाही मी बोललो तर. तुम्ही आत्ताच म्हणले की आम्ही काशीनाथ दाते सरांकडे गेलतो. तुम्ही स्थानिक आमदारांकडे गेले नव्हतात का हा पुलाच्या मंजुरी आणण्यासाठी? नाही, स्थानिक आमदाराकडे जाण्याचं कारण का नाही, किंवा आम्ही एक त्यांच्या विरोधक असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे कधी जाण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला. पण अशोक सालके पूर्वी त्यांच्याकडे जाऊन आले, त्यांनी त्यांची मागणी केली होती पण त्यांच्या प्रयत्नाला यश नाही आलं. पण दाते सरांच्या माध्यमातून हा पूल झालेला आहे मी एवढंच सांगतो, कारण की कामं मागायची कामं देण्याची धमक ही कोणाकडे असेल तर ती काशीनाथ दाते सरांकडे.